अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। तपासात मदत करणे आणि अटक झालेल्या व्यक्तीला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने चक्क 25,000 रुपयांची लाच उकळणाऱ्या शाहूपुरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे। अपर्णा सुखदेव जाधव असा गुन्हा दाखल झालेल्या महिला फौजदाराचं नाव आहे। सर्वसामान्य नागरिकाला कायद्याची भीती दाखवून लुबाडणाऱ्या या महिला अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे कोल्हापूर पोलीस दलात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांच्याकडे होता। या गुन्ह्यात अटक झालेल्या संशयित आरोपीच्या वडिलांशी जाधव यांनी संपर्क साधला। मी तपासात सहकार्य करते आणि जामीनही मंजूर करून देते असे आमिष दाखवून त्यांनी सुरुवातीलाच तक्रारदाराच्या वडिलांकडून 25,000 रुपये लाच घेतली। मात्र एवढ्यावरच समाधान न झालेल्या जाधव यांनी पुन्हा आणखी पैशांची मागणी लावून धरली। जामीन मिळणं हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असतानाही खाकी वर्दीचा रुबाब दाखवून वारंवार पैशांसाठी तगादा लावल्याने वैतागलेल्या तक्रारदाराने अखेर कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्थात अँटी करप्शनकडे धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली। तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तात्काळ या प्रकरणाची पडताळणी केली। यामध्ये PSI अपर्णा जाधव यांनी लाच मागितल्याचं आणि ती स्वीकारल्याचं निष्पन्न झालं। लाचेचे भक्कम पुरावे हाती लागताच जाधव ज्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत त्याच ठाण्यात त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झालेल्या अपर्णा जाधव या मूळच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनोळी गावच्या रहिवासी आहेत। सध्या त्या कोल्हापुरातील कळंबा परिसरात वास्तव्यास होत्या। गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव या फरार झाल्या असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहे। ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, प्रकाश भंडारे, संदीप काशेत, संगीता गावडे, सचिन पाटील आणि संदीप पवार यांच्या पथकाने केले। या कारवाईमुळे लाचखोर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणदले आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।